मुंबईतल्या आझाद मैदानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळालंय। विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यावर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात 20% वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन सरकारने दिलं। आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजनांनी ही घोषणा केली। सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली। तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका। तुमचं काम आम्हीच करणार आहोत। आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही, कोणीच करू शकणार नाही। पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी ते पैसे घेतले गेले नाही, काय नाही, सगळं चर्चा झाली। तर काय मार्ग करता येईल, कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील, काय करता येतील, कारण काळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला पगार तर तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे। टाकायचा, याच्यामध्ये काही मागे पुढे नाहीये। फक्त आता या 2-3 दिवसामध्ये सगळ्या या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या 18 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला राहील। यात कुठलाही बदल होणार नाही। तुम्ही तर शिक्षकांच्या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे असा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय, खरं आहे की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय, हे मान्यच आहे, पण निर्णय आम्ही घेतला। 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही, त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत। त्याकरता आमचं कमिटमेंट आहे। त्यात काही अडचणी आमच्या आहेत, जरूर त्यांना आम्ही आज बोलू, परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत, हे जे राजकारण चाललेलं आहे, माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात, आणि आता जाऊन राजकारण करता।